फ्रेंड्स, आपण नेस्टेड लिस्ट पीवायक्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे. हा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 1 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला नेस्टेड लिस्ट माहिती असण्यापूर्वी तुम्हाला लिस्ट काय असते, ऑर्डर लिस्ट काय असते आणि अनऑर्डर लिस्ट काय असते हे माहिती असायला हवं. त्यावरही व्हिडिओ मी बनवलेले आहे आणि तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. चला आपण बघूयात प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला नेस्टेड लिस्टवरचा हा सेकंड क्वेश्चन. Write a HTML program to create an order list having name of two friends. Add an order list of their hobbies under each name. Program should display in nested list. सिम्पल क्वेश्चन आहे की बाबा तुम्हाला फ्रेंडचे नाव लिहायचे ऑर्डर लिस्ट मध्ये आणि त्या फ्रेंडचे हॉबीज, मोर दॅन वन हॉबी आपल्याला इथे मेन्शन करायचे, त्यांच्या हॉबीज मेन्शन करायच्यात अनऑर्डर लिस्ट मध्ये. तर चला आपण स्टार्ट करूयात. म्हणजे तुम्हाला याचा आन्सर कसा असायला पाहिजे याचं, ठीक आहे, याचा आन्सर असायला पाहिजे तुम्हाला असं. ठीक आहे. म्हणजे बघा, दोन फ्रेंडचे नाव आपल्याला ऑर्डर लिस्ट मध्ये असले पाहिजे. 1 2 ही ऑर्डरिंग असते. ए बी असू शकते, तुमची मर्जी. तुम्हाला तिथे मेन्शन जर नसेल केलं कुठल्या टाईप मध्ये तर तुम्ही असं सिम्पल ऑर्डर लिस्ट मध्ये आपल्या 1 2 3 ठेवू शकता. आणि त्यांचे जे काही हॉबीज आहेत, मी इथे दोन फ्रेंड घेतले, ओम आणि विराट. त्यांच्या हॉबीज घेतल्यात मी इथे, दोन दोन हॉबी घेतल्यात. तुम्ही 3 पण मेन्शन करू शकता. ठीक आहे. हॉबीज म्हटलं त्याच्यामुळे आपल्याला मोर दॅन 1 घ्यावे लागते. ओमच्या हॉबी मी मेन्शन केल्यात डान्सिंग आणि कुकिंग, आणि विराटच्या हॉबी केल्यात आपण क्रिकेट आणि रीडिंग. हे त्याचं आन्सर असतं, पण आपल्याला याचा कोड लिहायचा बेटा. ठीक आहे. ह्या क्वेश्चनचा असा आन्सर येणार आहे, यासाठी आपण कोड तयार करूयात. चला मग बघूयात आपण कोड कसा तयार होतो. ठीक आहे. तर आपण बघूयात की आपल्याला ओम आणि विराट कशामध्ये दिसतंय. तो ओम आणि विराट हे सांगितलंय ऑर्डर लिस्ट मध्ये. ऑर्डर लिस्ट स्टार्ट विथ ओएल टॅग. ओके, ओएल टॅगनी स्टार्ट होते आणि क्लोज कशी होते बेटा, क्लोजिंग विथ ओएल /ओएल टॅग. ओके. आणि जे काही ओम आणि विराट इथे नाव तुम्हाला दिसतात, हे काय झाले, ऑर्डर लिस्टचे लिस्टिंग आयटम झाले. आणि लिस्टिंग आयटम आपण कशात मेन्शन करतो, लिस्टिंग आयटम आपण मेन्शन करतो एल आय टॅग मध्ये. ओके, एल आय टॅग मध्ये. तर मग मी इथे किती लिस्टिंग आयटम आहेत, ओम आणि विराट असे 2 लिस्टिंग आयटम आहेत. आपण 2 ओएल टॅग मध्ये लिहू. पहिला घेऊ ओम. ठीक आहे, तो एल आय टॅग क्लोज करू, क्लोजिंग एल आय टॅग. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे, ओके, दुसरा आपण घेतलाय विराट. ठीक आहे. तो पण कशात लिहिणार, आपण एल आय टॅग मध्ये लिहिणार आणि विराट असं मेन्शन करणार आणि क्लोज करणार आपला लिस्टिंग आयटम. क्लोज कसा करतात, कोणताही टॅग /, घ्यायचा, एल आय टॅग जो काही टॅग असेल तो. तर हे झालं फक्त ओम आणि विराटसाठी. ओम आणि विराटसाठी झालं आहे. तर ओमच्या हॉबी लिहायच्या असतील तर आपल्याला कुठे स्टार्ट करावं लागेल, इथेच लगेच. ठीक आहे. तर बघा, ओमच्या हॉबीज कशामध्ये सांगितल्यात, अनऑर्डर लिस्ट मध्ये. म्हणजे तुमच्या फ्रेंडच्या हॉबीज सांगितल्या अनऑर्डर लिस्ट मध्ये. अनऑर्डर लिस्ट स्टार्ट विथ यूएल टॅग. ओके, अनऑर्डर लिस्ट स्टार्ट कसा होतो, यूएल टॅगनी स्टार्ट होतो. ठीक आहे. यूएल टॅगनी स्टार्ट होतो आणि क्लोज पण कसा होणार, यूएल टॅगनी. ठीक आहे. इथे असं लिहिणार आपण यूएल टॅग. ठीक आहे. आता त्याच्या हॉबीज आपल्याला डान्सिंग आणि कुकिंग दिल्यात, त्या कशात असतील, कशात मेन्शन करणार आपण, लिस्ट आयटम मध्ये, एल आय टॅग मध्ये. तर मग ओमच्या हॉबी मी लिहिलेत डान्सिंग आणि कुकिंग, ते आपण पहिले एल आय टॅग मध्ये लिहू, डान्सिंग आणि क्लोजिंग टॅग एल आय. देन ठीक आहे, परत दुसरा एल आय घेतलाय आणि त्याच्यामध्ये काय केलंय, कुकिंग. ओके, कुकिंग आणि क्लोजिंग एल आय टॅग. बघा, आपल्याला माहिती आहे की ओएल टॅग असो की एल आय टॅग असो, त्यांचे जे काही लिस्टिंग आयटम असतात ते फक्त आणि फक्त आपण एल आय टॅग मध्येच लिहितो. ठीक आहे. आता मी हे परत कॉपी करते आणि विराट साठी आपल्याला परत तेच करायचंय, म्हणून मी इथे पटकन कॉपी करते आणि ते पेस्ट करते. फक्त मी इथे हॉबी चेंज करते विराटच्या. इथे हॉबी केले क्रिकेट घेऊयात आपण, आणि त्याची दुसरी हॉबी आपली रीडिंग. तुम्ही तुमच्या मनाने हॉबी लिहू शकता, कुठल्याही चेंज करू शकता. ठीक आहे. तिथे त्यांनी असं पर्टिक्युलर हॉबीज घ्या असं मेन्शन केलेलं नाही. हा सिम्पल प्रोग्राम आहे याच्यासाठी. चला मी तुम्हाला हा प्रोग्राम रनही करून दाखवते. फाईल घ्यायचं, सेव्ह ॲज म्हणायचं. ओके, इथे लिहायचं ऑल फाईल्स. परत आपला मी इथे पहिला नेस्टेड लिस्टचा फर्स्ट प्रोग्राम घेतला होता आपला नेस्टेड लिस्ट 1. तर इथे मी नेस्टेड लिस्ट 2 करते, 2.html ने सेव्ह करताय. हे बघा, तुम्हाला ना प्रोग्राम रन करून नाही दाखवायचा तिथे. इथे मी तुम्हाला आन्सर कसं घेते त्यासाठी तुम्हाला रन करून दाखवते. एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारे रन नाही करायचं आपल्याला. आता हे नेस्टेड लिस्ट 2 चा प्रोग्राम आहे, आपल्याला याला रन करूया. बघा, आलेला तुमचा प्रोग्राम. तर फ्रेंडचे नाव ऑर्डर लिस्ट मध्ये आणि त्यांची जी काही हॉबीज असतील त्या आपल्याला बनवायचे अनऑर्डर लिस्ट मध्ये. ऑर्डर लिस्ट ओएल टॅग, अनऑर्डर लिस्ट यूएल टॅग. हे सिम्पल आन्सर आहे. ठीक आहे.